सेक्शन नंबर 64 काय, कंटेंट ऑफ ड्राफ्ट स्कीम. हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे कंटेंट ऑफ ड्राफ्ट स्कीमच्या अंतर्गत, कारण यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे त्या आपल्याला रिझर्वेशनच्या बेसिसवर कशा सोडायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी ती यायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. सो कंटेंट ऑफ ड्राफ्ट स्कीम मध्ये जे काही लिगल प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड केले गेले किंवा ड्राफ्ट स्कीम ज्या वेळेला तयार केली जाते किंवा त्या अनुषंगाने जे काही ओनर्स असतात किंवा लँड ओनर्स असतील या सर्वांना काही एका लिगल प्रोव्हिजन्स मधनं गो थ्रू करावं लागेल. त्या कंडिशन या कंटेंट ऑफ ड्राफ्ट स्कीम मध्ये दाखवलेल्या आहे. बघा काय काय. फर्स्ट, प्लॉट ओनरशिप म्हणजेच काय, जे काही डॉक्युमेंटेशन आहे तुमच्या ओनरशिप संदर्भात किंवा त्या पर्टिक्युलर प्लॉटचा टेन्यूर किती होता, कधी तुम्ही घेतलंय, त्या संदर्भातलं सगळं तुम्हाला हे डिसाइड करता येतं ह्या पर्टिक्युलर प्लॉट ओनरशिपच्या बेसिसवर. त्यानंतर लँड रिझर्वेशन अँड युजेस, जो की सेक्शन नंबर 59B1 मध्ये आपण स्टडी केलं होतं. इन्फॉर्मेशन ऑफ रिझर्वेशन, ॲक्विजिशन और अलॉटमेंट ऑफ लँड, जनरल यूज ऑफ विच द लँड विल बी पुट, टर्म्स अँड कंडिशन फॉर सच युजेस. म्हणजेच काय, 59 मध्ये काय स्टडी केलं होतं की जे काही रिझर्वेशन्स आपल्याला पुट करायचे आहेत किंवा जे काही एक्स्ट्रा ॲक्विजिशन करावं लागेल, ह्या सगळ्या केसेसमध्ये त्याच्या टर्म अँड कंडिशन्स तयार केल्या जातात. नेक्स्ट आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ प्लॉट. जो काही ओरिजिनल प्लॉट आहे त्याच्या बाउंड्रीज फायनल करून त्याला एका पर्टिक्युलर रेग्युलर शेपमध्ये कन्वर्ट केला जातो. हा एक बेसिक कंटेंट आहे या ड्राफ्ट स्कीमचा. त्यानंतर या स्कीमची टोटल कॉस्ट किती निघेल किंवा नेट कॉस्ट काय आहे. सो टोटल इस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द स्कीम किंवा नेट कॉस्ट ऑफ द स्कीम विच इज बोन बाय द प्लॅनिंग ऑथॉरिटी. कारण काय की प्लॅनिंग ऑथॉरिटीलाच यामध्ये सगळं खर्च तुम्हाला लावावा लागतो. त्यानंतर डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ द स्कीम. सो डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ द स्कीम मध्ये बघा की कंप्लीट इन्फॉर्मेशन ऑल अप्लिकेबल डिटेल्स अंडर द सेक्शन 59B लाईक झोनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, अम्युनिटीज, किती सोडायच्या, कशा सोडायच्या, कुठे सोडायच्या, हे सगळं डिटेल डिस्क्रिप्शन त्यामध्ये यायला पाहिजे. लेआउट और रीलेआउट ऑफ लँड जर का असेल, प्रपोजल फॉर लेइंग आउट और रिलेइंग, व्हॅकंट लँड जर असेल तर त्यासाठी बिल्टअप एरिया असेल किंवा कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट झोन असेल तर यासाठी कोणत्या पद्धतीने रिलेआउट किंवा लेआउट टाकलं जाईल, कोणत्या पद्धतीने तिथे डेव्हलपमेंट स्कीम इम्प्लिमेंट केली जाईल, या संदर्भातलं सगळं प्रपोजल्स या कंटेंट ऑफ ड्राफ्ट स्कीम मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. यानंतर लँड इम्प्रूव्हमेंट मेजर्स म्हणजे फिलिंग, प्रपोजल फॉर फिलिंग और रिक्लेमेशन. जर काही प्रॉपर जागा नसेल, अंडुलेटेड असेल, प्रॉपर लेवल नसेल, कुठेतरी दलदलीची जमीन असेल तर त्यामध्ये सुद्धा त्याला इम्प्रूव्ह केलं जातं, हे सुद्धा त्यामध्ये ऍड केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे यामध्ये, इम्पॉर्टंट पॉइंट हे दोन आहेत लक्षात ठेवायचं. फर्स्ट, 10% रिझर्वेशन फॉर EWS अँड LIG हाऊसिंग. या पूर्ण स्कीम मध्ये 10% जे रिझर्वेशन आहे हे EWS आणि LIG साठी ठेवलं जातं. किंवा या स्कीम मुळे जर का कोणी पर्सन डिस्पोज होत असेल, डिस्प्लेस्ड होत असेल तर त्या केस मध्ये सुद्धा ते लोक त्या 10% मध्ये ऍड केले जातात. म्हणजे मिनिमम 10%, मिनिमम कमीत कमी ठेवणंच आहे 10%. कोणासाठी तर टोटल एरियाच्या 10%. 100% मधला 10% तुम्हाला कोणासाठी द्यायचा आहे, EWS साठी. यामध्ये काय येतं तर इकॉनॉमिकल विकर सेक्शन असू दे, लोअर इन्कम ग्रुप असू दे किंवा स्कीम करताना जर का कोणी डिस्पोज होत असेल, काही प्रॉब्लेम होत असेल तर ते सुद्धा तिथे ऍड केले जातात. यासोबत 40% ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर हा डेव्हलपमेंट पर्पजेस, इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट साठी ठेवला जातो. किती, 40%. लक्षात घ्या बरं, खूप महत्वाचं आहे. अप टू 40% टोटल एरिया, इन टोटल एरिया अलॉटेड फॉर एनी ऑफ द फॉलोइंग. त्यामध्ये हा 40% मध्ये कोण कोण येणार, रोड येणार, पार्क, प्लेग्राउंड, गार्डन, ओपन स्पेस, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, स्कूल, डिस्पेन्सरी, फायर स्टेशन, पब्लिक युटिलिटीज. ओके, आता एवढं करू नये. समजा त्यांनी 40% लँड घेतली आणि यामध्ये ABC हे तिन्ही जर का व्हॅल्यू, ABC तिन्ही जर का 40% मध्ये झालं आणि अजून यामध्ये 1, 2, 3, 4% काही उरत असेल
तर प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे ती जागा विकण्याचे सुद्धा अधिकार आहे. प्लॅनिंग ऑथॉरिटी विल सेल दॅट लँड फॉर रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल और ॲज पर द प्रिस्क्राइब रूल. जे काही रूल्स मध्ये असतील त्या पद्धतीने ती जमीन विकेल. अँड इट डझंट मीन दॅट की प्लॅनिंग ऑथॉरिटी अशा पद्धतीची जमीन विकून त्यामधनं पैसे कमावते, बिलकुल नाही. त्यामधनं जो काही पैसा येतो, जो काही येणार, तो याच स्कीम मध्ये एक्स्ट्रा अम्युनिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी ते युटिलाइज करतात. एक्स्ट्रा अम्युनिटीज म्हणजे काय? रेन वॉटर सिस्टम, रेन हार्वेस्टिंग वॉटर सिस्टम, सोलर सिस्टम, अशा पद्धतीचं एक्स्ट्रा अम्युनिटीज सुद्धा ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देतील. इट डझंट मीन दॅट प्लॅनिंग ऑथॉरिटी मेक्स द मनी फ्रॉम दॅट स्कीम. क्लिअर? त्यामधनं पैसे कमवत नाही. प्लॅनिंग ऑथॉरिटी स्वतःसाठी पैसे कमवत नाही. जर का ती 40% जो एबीसी पार्ट आहे, म्हणजे रोड आहे, पार्क, प्लेग्राऊंड, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, स्कूल, डिस्पेन्सरी, हे सगळं होऊन जर काही जागा उरत असेल, शिल्लक राहत असेल, तर ती जागा विकण्याचे अधिकार प्लॅनिंग ऑथॉरिटीला आहे आणि प्लॅनिंग ऑथॉरिटी ती जागा विकू सुद्धा शकते. विकलेल्या पैशातनं एक्स्ट्रा अम्युनिटीज त्याच स्कीम मध्ये प्रोव्हाइड केले जातात. इकडला पैसा तिकडे, तिकडला इकडे असं काही करत नाही. त्याच ठिकाणी अम्युनिटीज, एक्स्ट्रा अम्युनिटीज प्रोव्हाइड करून आणि तो पैसा युटिलाइज करताना जे काही पब्लिक कन्सल्टेशन आहे किंवा लोकांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा विचारात घेतलं जातं. त्या पद्धतीने तो पैसा तिथे युटिलाइज केला जातो. क्लिअर? सांगा 64 क्लिअर आहे का? चलो, प्लॉट व्हॅल्यू जी डिसाइड केली जात असते, लक्षात घ्या, प्लॉट व्हॅल्यू जी डिसाइड केली जात असते ती प्लॉट व्हॅल्यू ASR रेट वरून, जो काही मार्केट रेट आहे त्याच्या बेसिसवर, आणि कधीची? ऍट द टाइम ऑफ डिक्लेरेशनची ती व्हॅल्यू पकडली जात असते. बरं, लक्षात घ्यायचं. म्हणजे प्लॅनिंग ऑथॉरिटी जर केलं तर 12 महिन्यात होईल, नाही जर झालं तर ऑफिसरला 2 वर्ष. पॉइंट नंबर 8 रिपीट सर. ओके, बघा पॉइंट नंबर 8 मध्ये काय? मॅन्डेटरी लँड अलॉटमेंट. ओके, काही जी जमीन आहे ही मॅन्डेटरी लँड ती तुम्हाला अलॉट करायची. आता ही कोण अलॉट करायला? म्हणजेच काय, ही जमीन कोणाच्या ताब्यात जाणार? ही प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या ताब्यात जाणार. अप टू मिनिमम 10% तुम्हाला तिथे 10% जे काही टोटल आहे 100% मधली, आपण इथं बघितलं ना, बघा इथे काही रिझर्वेशन सोडले होते, बरोबर आहे. हे डिडक्शन जे आहे ना, हे डिडक्शन हे आपण हे इथे करतोय डिडक्शन. लक्षात आलं? हे डिडक्शन हेच आहे जे आपण इथे स्टडी करतोय. यामध्ये 100% जो ओरिजिनल प्लॉट होता, ओरिजिनल प्लॉट आहे, त्यामधलं काही डिडक्ट होणार. डिडक्ट कशासाठी होणार? 10% जाणार, 10% जाणार EWS, LIG किंवा त्या स्कीम मुळे डिस्पोज होणाऱ्या टेनंटसाठी. ओके, तशा पद्धतीने जागा ठेवली जाते. किती? 10%. आणि अप टू 40% यासाठी, कारण की त्याची कॉस्ट किती येते, त्याच्यावर डिपेंड केलं जातं. 40% पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा कमी येऊ शकते, 30 पण येईल, 35 पण येईल, डिपेंड, पण अप टू 40% येऊ शकते. कशासाठी? तिथे रोड तयार करावा लागेल, पार्क्स आहे, प्लेग्राऊंड आहे, गार्डन आहे, ओपन स्पेस आहे, स्कूल आहे, डिस्पेन्सरी, यासाठी पण तर जागा लागेल ना रे. मग यासाठी 40% दिली जाते. क्लिअर? आता जी काही जागा, म्हणजे आपण इथे केलं होतं ना डिडक्शन, हे जे डिडक्शन अजून केलं होतं 40%, ते मी सांगतोय अप टू द 40%, कुठे 16%, कुठे 10%, असं आपण डिडक्शन अजून केलं होतं हे समजण्यासाठी. क्लिअर? हेच ते डिडक्शन आहे. मग जी व्हॅल्यू किंवा जो एरिया प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या नावावर आला, उरलेला प्लॉट तर तुम्हाला गेला, उरलेला जर काही प्लॉट असेल, म्हणजे बाकीचा सगळा प्लॉट, नेट प्लॉट तुम्हाला गेला, बाकीचा प्लॉट त्यांना आला. मग या 40% मध्ये हे काय करतील? रोड करतील, पार्क, ह्या सगळ्या गोष्टी, अम्युनिटीज वगैरे प्रोव्हाइड करतील. हे 10% इकडे जाईल. असं जर का प्रोव्हाइड केलं, जर त्यातून उरतही असेल काही प्लॅनिंग ऑथॉरिटीला, तर तो पार्ट विकला जातो
आणि विकल्यानंतर त्यातून जो पैसा येईल तिथे अम्युनिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. सिंपल आहे. चलो नेक्स्ट 65 काय सांगतो, रिकॉन्स्टिट्यूएट प्लॉट. हा रिकॉन्स्टिट्यूएट प्लॉट म्हणजे काय, तो प्लॉट जो की रेग्युलर शेप आणि साईज मध्ये येतो, रेग्युलर शेप आणि साईज मध्ये येतो. याचे काही रिकॉन्स्टिट्यूशन प्लॉट करताना, ड्राफ्ट स्कीम प्रोव्हाइड करताना याचे काही ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे किंवा असतात. काय असतात तर जेव्हाही प्लॉट रिकॉन्स्टिट्यूट केला जातो किंवा त्या पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये आणला जातो त्यावेळेला तो अशा पद्धतीने तयार करायला पाहिजे ज्याची शेप आणि साईज प्रॉपर असेल, जेणेकरून बिल्डिंग पर्पजेस साठी ती युटिलाइज करता यायला पाहिजे. उगाच छोटे 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 करून ठेवायचे नाही तर मारे मोठे करून ठेवायचे, याला अर्थ राहणार नाही. प्लॉटिंग करताना, प्लॉट रिकॉन्स्टिट्यूट करताना अशा पद्धतीने करायचा जेणेकरून तो पुढे चालून बाकी पर्पजेस साठी युटिलाइज व्हायला पाहिजे. कन्स्ट्रक्शन असू दे, कमर्शियल मध्ये कमर्शियलच्या केसमध्ये, रेसिडेन्शियलच्या कंडिशन मध्ये तो व्हायला पाहिजे. जर का एखाद्या जागेवर ऑलरेडी जर का बिल्डिंग असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड करता आल्या पाहिजे जेणेकरून त्याची ओपन स्पेस, सेटबॅक किंवा जे काही बिल्डिंग नॉर्म्स UDCPR अंतर्गत सांगितलेले आहे, ओके, ते तिथे जास्तीत जास्त पद्धतीत युटिलाइज व्हायला पाहिजे ॲज फर ॲज पॉसिबल. ओके, म्हणजेच काय, मॅक्झिमम केसमध्ये जे काही UDCPR मध्ये नॉर्म्स आहे ते तिथे युटिलाइज व्हायला पाहिजे. कुणासाठी, जर का ऑलरेडी बिल्टअप असलेल्या एरियामध्ये. क्लियर. नेक्स्ट, टाइप्स ऑफ प्लॉट रिकॉन्स्टिट्यूट अलाउड इन अ ड्राफ्ट स्कीम. बघा की ज्या वेळेला फायनल स्कीम मध्ये एखादा प्लॉट कन्वर्ट केला जातो त्यावेळेला ती टाउन प्लॅनिंग स्कीम परफेक्ट आणि प्रॉपर प्लॅन प्रोसेसने व्हायला पाहिजे. त्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजे, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ बाउंड्री, रिकॉन्स्टिट्यूशन बाय बाउंड्री अल्टरेशन. म्हणजेच काय, फायनल प्लॉट ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला ती अल्टर करताना जो काही ओरिजिनल पार्ट आहे, द फायनल प्लॉट मे बी क्रिएटेड अल्टरिंग द बाउंड्रीज ऑफ द ओरिजिनल प्लॉट इफ नेसेसरी. जर गरज असेल तरच तुम्ही काय करा, त्या बाउंड्रीला अल्टर करा किंवा बाकी शेप मध्ये चेंज करायचं असेल तर करा. ऑलरेडी जर का तो परफेक्ट शेप असेल तर त्याला चेंज करत बसू नका. क्लियर. तर तेव्हा बाउंड्री ज्या वेळेला तुम्ही अल्टर करा त्या अशा पद्धतीने करा जेणेकरून ते एका पर्टिक्युलर शेप मध्ये येईल आणि त्याला फायनल प्लॉट म्हणून तुम्ही घोषित करू शकता. त्यानंतर रिकॉन्स्टिट्यूशन बाय द लँड ट्रान्सफर. म्हणजेच काय, फायनल प्लॉट मे बी फॉर्म, म्हणजेच त्या केसमध्ये जो काही फायनल प्लॉट तयार होईल त्या केसमध्ये जर का एकटा लँड ओनर असेल तर तो त्याच्या नावावर पूर्ण जाईल किंवा बाकीचा असेल, आजूबाजूचे असेल तर ते तुम्हाला एक म्हणून शो करावे लागेल जेणेकरून तो एकच लँड एरिया दिसायला पाहिजे. नेक्स्ट, कॉमन ओनरशिप ऑफ मल्टिपल प्लॉट विथ अ कन्सेप्ट ऑफ ओनर्स, 2 or more ओरिजिनल प्लॉट्स वेदर इंडिव्हिज्युअली ओन और जॉइंटली हेल्ड मे बी. बघा काय होते, जर का एक किंवा दोन ओनर असेल, 2-4 ओनर असेल त्या पर्टिक्युलर टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत, तर त्या पर्टिक्युलर ओनरला ज्या वेळेला फायनल प्लॉट दिला जातो तो एकतर त्याला सिंगल दिला जाऊ शकतो की बाबा तू सिंगल घे, किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना मिळून एक सिंगल प्लॉट रिकॉन्स्टिट्यूट करून कंबाईन मिळून दिला जाऊ शकतो. ओके, विथ प्रॉपर रिकॉन्स्टिट्यूट झाल्यानंतर. क्लियर. नेक्स्ट, अलॉटमेंट टू डिस्पोज्ड ओनर. फायनल प्लॉट मे बी अलॉटेड टू एनी ओनर who has been disposed by the land due to the scheme implementation. एक ही स्कीम इम्प्लिमेंट करताना जर का कोणी डिस्प्लेस होत असेल, डिस्पोज होत असेल, त्याचं नुकसान होत असेल तर त्याला सुद्धा फायनल प्लॉट मध्ये ऍड केलं जाऊ शकतं किंवा त्याला सुद्धा त्या स्कीम मध्ये इम्प्लिमेंट केलं जाऊ शकतं. क्लियर. ट्रान्सफर ऑफ ओनरशिप. ओनरशिप ऑफ अ ओरिजिनल प्लॉट मे बी ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन ॲज अ पार्ट ऑफ स्कीम प्रॉपर इम्प्लिमेंटेशन. म्हणजे माझा ओरिजिनल प्लॉट इकडे होता, म्हणजे नंबर ऑफ ओनर जर असेल तर माझा ओरिजिनल प्लॉट इकडे होता आणि मला फायनल प्लॉट इकडे भेटला तर ते तुम्हाला ऍडजस्ट करावा लागेल. अशा केसमध्ये ओरिजिनल प्लॉटची ओनरशिप दुसऱ्या पर्सनच्या नावावर जाऊ शकते आणि
त्या नावावरच्या व्यक्तीला दुसरा एरिया मिळू शकतो. त्यामुळे ट्रान्सफर ऑफ ओनरशिप बघताना ओनरशिप ऑफ ओरिजिनल प्लॉट मे बी ट्रान्सफर वन पर्सन टू अनादर, एकाकडून दुसऱ्याला मिळेल. क्लिअर? चला 65 क्लिअर आहे का? इम्पॉर्टंट नाहीये, एवढा काही इम्पॉर्टंट नाहीये, पण माहिती असायला पाहिजे. क्लियर? ओके, चलो 66 काय सांगतो? कॉम्पेन्सेशन फॉर डिसकंटिन्युअन्स ऑफ यूज. बघा हे काय सांगते, कॉम्पेन्सेशन फॉर डिसकंटिन्युअन्स ऑफ यूज काय सांगतो? रिस्ट्रिक्शन ऑन यूज ऑफ बिल्डिंग ॲज पर द फायनल स्कीम. यूज ऑफ रिस्ट्रिक्शन किंवा यूज ऑफ रिस्ट्रिक्शन अंडर द स्कीम. बघा काय होतंय, स्कीम करताना जर का एखाद्या ठिकाणी एखादं कन्स्ट्रक्शन असेल किंवा डेव्हलपमेंट झालेलं असेल, स्कीम डिक्लेअर होण्याच्या आधी बोलतोय मी. बघा स्कीम डिक्लेअर होण्याच्या आधी जर का तशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन झालं असेल किंवा स्कीम डिक्लेअर होताना कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन असेल किंवा अंडर डेव्हलपमेंट असेल, तर त्या अंतर्गत त्या व्यक्तीला तशा पद्धतीने काम थांबवावं लागतं आणि डिक्लेअर झाल्यानंतर लँडमध्ये कोणत्याही पद्धतीचा चेंज करता येत नाही. त्या एरियामध्ये ज्या बाउंड्री किंवा त्या बाउंड्रीच्या अंतर्गत ज्या बाउंड्रीसाठी स्कीम डिक्लेअर झाली असेल त्या बाउंड्रीच्या अंतर्गत कोणालाही लँड यूज चेंज करता येत नाही. जर का डिक्लेअर होण्याच्या आधी तिथे एखादं कन्स्ट्रक्शन होतं किंवा त्याचा वापर थांबवावा लागत असेल आणि त्याच्यामुळे जर का कोणाचं नुकसान होत असेल, त्या केसमध्ये राईट ऑफ कॉम्पेन्सेशनचा एक क्लॉज या पर्टिक्युलर ऍक्टच्या अंतर्गत आहे. काय सांगतो? use of restriction under the scheme if the final scheme specifies certain prohibited use for the building or areas as per the section 59b1 clause m of section 22. जिथे रिस्ट्रिक्शन आहे त्यासाठी बघा हा यम काय सांगतो, 22 चा डेव्हलपमेंट प्लॅनचा कंटेंट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन आठवतो का? 22 नंबर आहे, बरोबर आहे, आठवतोय ना? आणि 22 ये होता मॉडिफिकेशन ऑफ सबस्टेन्शियल नेचर. 22 काय सांगतो, त्यामधला यम पॉइंट काय सांगतो, हा रिस्ट्रिक्शनच्या संदर्भात होता की जिथे की नंबर ऑफ डेव्हलपमेंट होत असेल किंवा होणार असेल तर त्या संदर्भात आहे. सच अ बिल्डिंग और एरियाज मस्ट स्टॉप बीइंग यूज्ड फॉर एनी पर्पज अदर दॅन व्हॉट इज अलाउड इन द स्कीम. स्कीम मध्ये जर का ती जागा त्यासाठी ठेवली असेल तर वापर चालू करू ठेवू शकता, पण स्कीम मध्ये जर का ती जागा दुसऱ्या गोष्टीसाठी दाखवली असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा वापर थांबवावा लागेल, त्याला वापरता येत नाही. मग यामुळे काय होऊ शकतं की अरे माझं तर इथं एक चालू होतं, आता या स्कीम मध्ये झालं म्हणून माझं नुकसान होऊन राहिलं. मग अशा केसमध्ये तुम्हाला राईट टू कॉम्पेन्सेशन आहे. जो कोणी पर्सन अशा केसमुळे अफेक्टेड होत असेल, जो कोणी व्यक्तीचं नुकसान या स्कीमच्या इम्प्लिमेंटेशनमुळे होत असेल, त्याला कॉम्पेन्सेशन साठी अप्लाय करता येतं. पण अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन जी काही असेल ती आर्बिट्रेटर स्वतः डिटरमाइन करेल. ओके, ती पुढे डिटरमाइन होईल. क्लिअर? सो कॉम्पेन्सेशन साठी तुम्हाला एक क्रायटेरिया आहे, म्हणजेच काय, स्कीम इम्प्लिमेंट करताना तुमचं कुठेही नुकसान होऊ देणार नाही आणि यासाठी तुम्हाला कॉम्पेन्सेशन साठी मागणी करता येते की स्कीम इम्प्लिमेंट करताना जे काही तुम्ही डिस्प्लेस होत असेल, नुकसान होत असेल, तर त्या अंतर्गत तुम्ही कॉम्पेन्सेशन करू शकता. क्लिअर? चला, समजलंय का? येस और नो? 66 समजला का? चलो ठीक आहे. चला पुन्हा आपण परत जाऊया आपल्या सेक्शन नंबर 63 किंवा 61 कडे. 61 मध्ये काय केलं होतं,
ड्राफ्ट स्कीम पब्लिश केली होती, तयार केली होती. कुणी? प्लॅनिंग ऑफिसरने किंवा सॉरी तो अपॉइंटेड ऑफिसरने किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीने. क्लिअर? दोघांपैकी कोणीतरी केली. आता ही त्यांनी पब्लिश पण केली. कधी केली? 9+3 मध्ये, 9 महिने प्लस 3 मध्ये. आता 67 मध्ये काय सांगतं? ऑब्जेक्शन टू द ड्राफ्ट स्कीम टू बी कन्सिडर्ड. आता काय? ड्राफ्ट स्कीम पब्लिश झाली, ड्राफ्ट स्कीम पब्लिश केली, प्लॅनिंग ऑथॉरिटी ऑर दॅट सेड ऑफिसर यांनी जी काही ड्राफ्ट स्कीम पब्लिश केली आणि त्या ड्राफ्ट स्कीम पब्लिश झाल्यानंतर जर का कोणी अफेक्टेड पर्सन असेल किंवा अफेक्टेड होत असेल त्या ड्राफ्ट स्कीममुळे, तर त्याला स्वतःकडे अधिकार आहे की तो तशा पद्धतीने ऑब्जेक्शन घेऊ शकतो. क्लिअर? सो when a draft planning scheme is officially published, any person affected by it, such as a landowner, resident or business, has the legal right to object. त्यांना काय करायचं आहे? त्यांना पब्लिश झाली तिथून 30 दिवसाच्या आत प्लॅनिंग ऑथॉरिटीला किंवा त्या अपॉइंटेड ऑफिसरला तशा पद्धतीने अप्लिकेशन करायची आहे आणि तुम्हाला या पर्टिक्युलर केसमध्ये काय अफेक्टेड होत आहे ते तुम्हाला तिथे मेन्शन करणार आहे. अप्लिकेशन मिळाल्यावर त्यावर स्वतः प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा तो अपॉइंटेड ऑफिसर जो काही असेल तो रिव्ह्यू घेणार. तुमचं जर का ऑब्जेक्शन व्हॅलिड असेल, प्रॉपर असेल, तर त्यामध्ये तशा पद्धतीचे चेंजेस करून देतात. नसेल तर तो ॲज इट इज ठेवतो. ही सगळी प्रोसेस दे हॅव द पॉवर मॉडिफाय द ड्राफ्ट स्कीम बिफोर सबमिटिंग टू द स्टेट गव्हर्नमेंट. जर का तशा पद्धतीने तुमचं रिझन व्हॅलिड आहे तर तसे चेंजेस तिथे केले जातात आणि मॉडिफाईड करून नंतर स्टेट गव्हर्नमेंटला पाठवलं जाईल. पण जर का काही अर्थच नाही, तुमच्या सांगण्यात काही अर्थच नाही, तर त्या केसमध्ये तुमचं जे काही ऑब्जेक्शन आहे ते व्हॅलिड मानून चेंजेस केल्या जाणार नाही. 67 क्लिअर आहे का? फक्त ऑब्जेक्शन संदर्भात आहे. पब्लिकेशन झालं तिथून 30 दिवसाच्या आत तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येतं. प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा अपॉइंटेड ऑफिसर त्याच्यावर रिव्ह्यू घेईल आणि त्यानुसार तो निर्णय देईल, हो किंवा नाही. चला 68 चालू करतो. सांगा पटकन. ओके, चला बघा पुढे 68 काय सांगतो? पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू सँक्शन द ड्राफ्ट स्कीम. पब्लिश केली, प्लॅनिंग ऑथॉरिटी और सेड ऑफिसरने काय केलं? ड्राफ्ट TPS पब्लिश केली. त्या पब्लिश केली तेव्हापासनं 3 महिन्याच्या आत ती स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवायला पाहिजे सँक्शनिंगसाठी. कशाला? सँक्शनिंगसाठी. कधी? 3 महिन्याच्या आत. 3 महिन्याच्या आत ती आली, त्यानंतर त्यावर ते स्टेट गव्हर्नमेंट त्या डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर सोबत कन्सल्ट करेल आणि जर का काही चेंजेस नसेल तर त्याला अप्रूव्ह करेल 3 महिन्याच्या आत. बघा काय सांगतो? सबमिशन ऑफ ड्राफ्ट स्कीम टू द स्टेट गव्हर्नमेंट. प्लॅनिंग ऑथॉरिटी ऑर द ऑफिसर अपॉइंटेड अंडर द सेक्शन 61 किंवा 63 मस्ट. सेक्शन 61 कोण आहे? प्लॅनिंग ऑथॉरिटी स्वतः करेल. पण 63 मध्ये कोणाला वाटलं? स्टेट गव्हर्नमेंटची पॉवर चालते. सबमिट द ड्राफ्ट स्कीम with a modification to the state government. This must be done within 3 months from the date of publication the draft scheme in official gazette. यामध्ये जर का काही चेंजेस झाले असतील 3 महिन्यात जेव्हा सबमिट केले जातात ना, त्यावेळेला लोकांचे ऑब्जेक्शन्स असतील, त्यामध्ये काही मॉडिफिकेशन झाले असेल तर ते सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला तिथे जोडणं गरजेचं असते. क्लिअर? नाउ स्टेट गव्हर्नमेंट रिव्ह्यू अँड डिसिजन. स्टेट गव्हर्नमेंट काय करेल? कन्सल्ट विथ द DTP, त्याची इन्क्वायरी करेल, त्याच्यासोबत त्या पर्टिक्युलर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनला अप्रूव्हल द्यायचं नाही द्यायचं त्या संदर्भात कन्सल्ट करेल DTP सोबत, डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर सोबत, आणि त्याला मिळालं तेव्हापासनं तशा पद्धतीने विदिन 3 months फ्रॉम द डेट ऑफ सबमिशन स्टेट गव्हर्नमेंट एकतर आहे त्या केसमध्ये त्याला सँक्शन करून देईल, त्या स्कीमला सँक्शन करेल विथ और विदाउट मॉडिफिकेशन. ओके,
किंवा काही कंडिशन अप्लाय करून किंवा डिरेक्टली रिफ्यूज करून टाकेल या केसमध्ये पब्लिक ॲसेस आफ्टर द सँक्शनिंग, जर का ती सँक्शन होत असेल, बघा जर का ती केस सँक्शन होत असेल तर त्यामध्ये लोकांच्या माहितीसाठी, लोकांना सँक्शन झालेली ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम माहिती व्हावी त्यासाठी ती प्रसिद्ध सुद्धा केली जाते. त्यामुळे लोकांना त्या ड्राफ्ट स्कीम मधल्या सगळ्या गोष्टी, रिझर्वेशन, प्लॉटिंग, रिकॉन्स्टिट्यूशन सगळंच माहीत पडतं या पर्टिक्युलर ड्राफ्ट स्कीम अंतर्गत. 68 क्लिअर आहे का? चला 68 क्लिअर आहे का? सांगा पटकन.